नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे केळीचं पानं फुटली आहेत, फाटलेली आहेत, तर ज्वारी आणि इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडालेत, त्यामुळे तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यात खरीप पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे, मात्र पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। जालन्यातील विनोद सुरडकर यांनी घर घर संविधानाचा जागर करण्यासाठी सायकल यात्रा सुरू केली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत ही यात्रा काढण्यात आली आहे। यात्रेदरम्यान त्यांचं वाशिमच्या मालेगावमध्ये स्वागत करण्यात आलं। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। कार्यालयाच्या मागील बाजूस कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय। बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर क्रेन कोसळली आहे। कल्याण कर्जतच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या कामाच्या ड्रेनेजच्या पाईपलाईन उचलण्यासाठी ही क्रेन वापरली जात होती, मात्र ही क्रेन कोसळल्याने हा अपघात झालाय। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली। यावेळी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भंडाऱ्यातील बपेरामध्ये 2 भावांनी आईचं 13वं करण्याऐवजी अभ्यास केंद्राला 51,000ची मदत केली आहे। या कुटुंबातील 2 भावांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर एक सामाजिक उदाहरण समाजापुढे ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे या भावांनी 51,000 रुपये वाचनालयातील मुलांच्या अभ्यासासाठी दान स्वरूपात दिले। आंबेगावच्या पोंदेवाडीमध्ये चोरट्यांच्या टोळीनं एका घरात शिरून चोरी केली। या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे, तर टोळीत एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापुरात 3 शाळकरी विद्यार्थिनींचा एका 68 वर्षीय वृद्धानं विनयभंग केलाय। या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। शाळेच्या मुख्याध्यापिकानं या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानं आरोपीला अटक करत त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरच्या मोहोळमध्ये गोळीबार झालाय। जुन्या वदातून जाधव दाम्पत्यावर हा गोळीबार झाला। यामध्ये दोघांना 3 गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे। गोळीबारानंतर आरोपी फरार झालाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। इडलवाइज ब्रोकिंग कंपनीत गुंतवणूक करा आणि वार्षिक 24% प्रमाणे परतावा मिळवा असा आमिष दाखवून आंबेगावच्या घोडेगावात 7 जणांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय। या तिघांनी 7 जणांकडून तब्बल 1,28,92,000 रुपये उकळले होते। राज्य मानवाधिकार आयोगानं शिव रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह 5 डॉक्टरांना समन्स बजावलंय। या डॉक्टरांनी सोलापुरातून आलेल्या एका रुग्णाला उशिरा दाखल केलं, त्यामुळे 2 दिवसांनंतर त्याचा मृत्यू झालाय। मात्र खासदारांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना उशिरा दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचा आरोप आहे। राज्यातील 1ली ते 9वीच्या संकलित मूल्यमापन चाचणीचे पेपर फुटलेत। याबाबत पुण्यातील विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 21 YouTube वाहिन्यांवर गुन्हा दाखल झालाय। अकोल्यातील तेल्हारामध्ये पोलिसांनी 25,000चा देशी दारूचा साठा जप्त केलाय। आरोपीच्या घराची झडती घेऊन एकाला अटक करण्यात आली आहे, तर पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। राज्यात 3 दिवस कडक उष्णतेचे असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह देशातील 9 राज्यांमध्ये तापमान 40शी पार जाण्याचा अंदाज आहे। त्यातच ईशान्य व दक्षिणेकडील 13 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाची शक्यता आहे। मुंबईचा पारा 40 अंशांवर गेलाय। शहरात उन्हाचा तडाखा कायम आहे। आजही तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण येणार आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात मोठी भरती येईल। 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या भरतीच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे।
भिवंडी, शहापूर, कल्याणमधील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमानाचा पारा हा 46 अंशांवर पोहोचलाय. तर कडक उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झालेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक शीतपेयांचा वापर करतायत. त्याचबरोबर उसाचा रस, लस्सी, सरबत या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी देखील दिसून येते. यवतमाळ जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर गेलाय. तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झालेत. उष्णतेची लाट आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय. तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झालेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचलंय. दरम्यान पुढील 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा देशात पाऊस सामान्य राहणार आहे. स्कायमेटनं पावसासंदर्भात अंदाज वर्तवलाय. जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर 4 महिन्यात 868 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. नंदुरबारमधील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यात. त्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील 119 शाळांमधील 359 खोल्या या जीर्ण अवस्थेत आढळल्यात. त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीचं काम दर्जेदार आणि तात्काळ व्हावं अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी शालेय शिक्षण विभागानं नागपूरमधील एका सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केलंय. 12 सरकारी अनुदानित शाळांमध्ये 580 बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाण्यातील शाळांवर आता सीसीटीव्हीची नजर असणारे 124 पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. त्यासाठी 2,96,00,000 खर्च अपेक्षित आहे. मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने हा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवरायांच्या पुण्यतिथी दिनी शिवसमाधीला अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्तानं जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. तर होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिरापर्यंत अमित शहा इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार आहेत. सातबारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिलं? अजित पवार याआधी अर्थमंत्री होते, त्यांना खडा माहिती होती तर का गंडवलं? त्यांनी केलेली फसवणूक महागात पडेल अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नांदेडमध्ये दिली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून देशपांडेंना धमकीचा फोन आला होता. देशपांडेंकडून दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची माहिती मिळते आहे. साताऱ्यातील मलकापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे, काँग्रेसचे नेते शंकरराव चांदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे आता राजकारणात उतरलेत. त्यांनी बिहारमध्ये हिंदू सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस होणारी विधानसभा निवडणूक हा पक्ष लढवणार आहे. राज्य सरकारकडून कर्जासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. याद्वारे आता शासकीय विभागांना परस्पर कर्जाचा प्रस्ताव देता येणार नाहीये. कर्ज घेण्याआधी मुख्यमंत्र्यांची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. तसंच वित्तीय तुटीच्या प्रमाणातच कर्ज घेणं हे बंधनकारक असणार आहे. अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय. 16 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापलं असल्याची माहिती मिळते. सातत्यानं माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीत ठरवणारी वक्तव्य करणं तसंच जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणं यावरून अजित पवारांनी झापलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयानं सलग तिसऱ्या सत्रात नांगी टाकली आहे। रुपया 50 पैशांनी घसरून 86.26 प्रति डॉलर पातळीवर घसरलाय। त्यामुळे जागतिक व्यापारात युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे। पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे। 2 दिवसात पैसे भरण्याचे निर्देश महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला दिलेत। दीनानाथ रुग्णालयाकडे तब्बल 22.6 लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे आणि हा थकीत कर 2 दिवसात न भरल्यास थेट मालमत्ता जप्तीचा इशारा देण्यात आला आहे। छत्रपती शिवरायांच्या अवमानाप्रकरणी जेलमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। कोल्हापूर सत्र न्यायालय जामीन अर्जावर निकाल देईल। कोरटकरच्या कोठडीतील मुक्कामात वाढ होणार का की बेल मिळणार याकडे लक्ष असणार आहे। कुणाल कामरा हायकोर्टात याचिका प्रकरणी मुंबई पोलीस आणि आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे। 16 एप्रिलपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण मिळाले तर कामराच्या याचिकेवर पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे। वक्फ सुधारणा कायद्याची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे। केंद्र सरकारनं मंगळवारी त्याबाबत अधिसूचना काढली। केंद्र सरकारनं 8 एप्रिल 2025 हा दिवस वक्फ कायद्यातील तरतुदी लागू होण्यासाठी नियुक्त केलाय। गोदावरीच्या प्रदूषणाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। गोदावरीत उतरून हातात जलपर्णी घेत मनसेनं आंदोलन केलंय। गोदावरी नदी स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। अकोल्यात मागील 10 दिवसांपासून एका अॅग्रो कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी उपोषण सुरू केले। नवीन कंपनीत जुन्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे आणि यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मॅनेजरकडून जुन्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचं आश्वासन दिलं। पश्चिम बंगालमध्ये वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध होतोय। वक्फ दुरुस्ती कायदा विरोधात हिंसक आंदोलन होत आहे। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे। पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ झाल्याची ही माहिती आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केलाय। अत्याचाराच्या घटनेने मुंब्रा हादरून गेलाय। मुंब्र्यात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली आहे। तिचा मृतदेह इमारतीच्या डक्टमध्ये टाकून देण्यात आला। नागरिकांना तिचा मृतदेह डक्टमध्ये आढळून आला आणि दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या नागरिकांकडून करण्यात आली आहे। येवला रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे। तसंच या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा नाही या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रेल रोकोचा इशारा दिला आहे। मुंबईकरांना 7 दिवस पाणी बिल भरता येणार नाहीये। बीएमसीकडून जल आकार देयक आणि संकलन तुर्तास बंद केलंय। ॲक्वा जल आकार प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान ही सर्व सेवा बंद असेल। नवी मुंबईत मोरबे धरणाची पाईपलाईन गळती रोखण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे उद्या नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका आणि खारघर कामोठे इथल्या सिडको क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे। मावळमधील धरणांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे। उन्हामुळे धरणातील पाणीसाठा घटलाय। पिंपरी चिंचवड शहर आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी होताना दिसतोय। धरणांमध्ये 50% पाणीसाठा उपलब्ध आहे। अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत। शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्र्याचे अनधिकृत गाळे उभारले गेलेत। वारंवार तक्रार करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसते। पीएमआरडीए कडून अनधिकृत प्लॉटिंग विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। पीएमआरडीएने 30 एकर जागेवर कारवाई करत प्लॉटिंग उद्ध्वस्त केलंय। तसंच यामुळे नागरिकांनी जागा खरेदी करताना कागदपत्र तपासून गुंतवणूक करावी असं आवाहन आयुक्तांकडून करण्यात आलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर व्हाईट हाऊसनं चीनवर तब्बल 104% टेरिफ कर लादलाय। तो आजपासून लागू देखील होणार आहे। तर चीननं अमेरिकेवर लादलेला 34% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त 50% कर लादू अशी धमकी ट्रम्प यांनी दिलेली होती आणि ती धमकी आता ट्रम्प यांनी खरी करून दाखवली आहे। कर वाचवण्यासाठी ॲपल कंपनीची धडपड सुरू आहे। ॲपलनं 3 दिवसांमध्ये आयफोनसह इतर उत्पादनांनी भरलेली 5 विमानं अमेरिकेला पाठवली आहेत। नवीन आयात शुल्क लागू होण्याआधीच उत्पादित वस्तूंचा साठा केला जातोय।
अमेरिकेत औषधांवरही टॅरिफ शुल्क लावण्यात आलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावानं खळबळ उडाली आहे। आता औषधांच्या किमतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। भारतातून निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे, तर जागतिक व्यापारात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। अयोध्येतील राम मंदिरात येत्या मे महिन्यात आणखी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। या कार्यक्रमात मंदिरातील अन्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असून यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मंदिर ट्रस्टनं या सोहळ्याची तयारी सुरू केली असून देशभरातून श्रद्धाळूंची गर्दी अपेक्षित आहे। 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे। नांदगावमध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गावातील वासुदेव कार्यक्रमासाठी नागरिकांना निमंत्रण देत आहेत। वाड्या वस्त्यांवर जाऊन फुलेंच्या विचारांचा जागर केला जातोय। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली मार्गावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। पथदिवे सुरू करून सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी मनसेच्या अशोक कुटेंनी केली आहे। मावळमधील देहूत विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला चंदनाची उटी आणि 150 किलो द्राक्षांनी सजावट करण्यात आलेली आहे। देहू देवस्थानच्या वतीनं मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली। उन्हाळ्यात मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी मूर्तींना चंदनाचा लेप लावला जातो। साताऱ्यातील कुडाळमध्ये क्रिकेट प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बॅट हातात घेऊन तुफान बॅटिंग केली आहे। युवकांच्या आग्रहास्तव बॅटिंग करत शिवेंद्रराजे भोसले यांनी क्रिकेट खेळण्याची मजा घेतली। महाराज यांचा वारसा तसेच राजघराण्याची